उपवासाला गरम गरम चविष्ट असं काहीतरी नक्की खावंसं वाटतं. हे आहे मूग डाळीचं कढण. प्रोटीनयुक्त आणि खूप वेळपर्यंत एनर्जी डाऊन न करणारं हेल्दी असं मूग डाळीचं कढण, जे मोजक्या 15 मिनटात आणि घरात असलेल्या साहित्यात बनतं. एक जाड कढई घेतली, त्याच्यात साधारण 1.25 वाटी मूग डाळ घातली आणि ती भाजून घेतली. काही लोक अगदी निर्जळी उपास करतात, काही लोक फळं खाऊन उपास करतात. माझ्या घरी मात्र आम्ही मूग डाळ उपासाला खातो, त्यामुळे हे मूग डाळीचं कढण आज बनवते आहे. ही अशी सोनेरी रंगावर होईपर्यंत मूग डाळ भाजायची, ज्याला मोजून 5 मिनटं लागतात. मग एका छोट्या पातेल्यात काढून स्वच्छ धुवून ती कुकरमध्ये लावायची आणि 2च शिट्या काढायच्या. त्यानंतर साजूक तूप घालायचं, गाईचं 2 चमचे, आणि 1 कप चिरलेला गूळ ॲड करायचा. तो वितळवून घेऊन त्याच्यात ही शिजवून घेतलेली डाळ मिक्स केली. त्याच्यात काजूचे तुकडे टाकले, हे ऑप्शनल आहेत, आणि गाईचं दूध घातलं, जवळजवळ अर्धा लिटर. याच्यात मी रिचनेससाठी केशर घालते आहे, तेही ऑप्शनल आहे, आणि वेलची पावडर. ती 2च मिनटात ह्याला एक छान उकळी आली आहे. आता हे एका सर्विंग बाउलमध्ये काढून त्याच्यावर मी पुन्हा अगदी मोजून 2 थेंब गाईचं साजूक तूप घालणार आहे. उपवासाच्या दिवशी तुम्हाला चिडचिड व्हायला नको असेल तर हे पोट शांत करणारं मूग डाळीचं कढण नक्की करून बघा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. माझं पेज फॉलो करा आणि ही रेसिपी उपास असलेल्या आणि नसलेल्या आपल्या लोकांबरोबर नक्की शेअर करा. थँक्यू.